श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, अगदी हो, आत्ताच जर मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटत असेल तर थांबू नका. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण हाच तो क्षण आहे जिथे तुमचं आयुष्य नव्याने वळण घेऊ शकतं आणि त्या वळणावर स्वामी समर्थ उभे आहेत. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश अर्धवट सोडू नका. हा संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. जे भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजपर्यंत कितीही अपयश आलं असलं, कितीही वेळा लोकांनी कमी लेखलं असलं, तरी लक्षात ठेवा, कथा अजून संपलेली नाही आणि स्वामींच्या नावाने सुरुवात केलेला प्रवास कधीच अंधारात राहत नाही. स्वामी भक्तांनो, आत्ता परिस्थिती कठीण असेल, कर्ज असेल, घरात तणाव असेल, मनात भीती असेल, पण हा क्षण कायमचा नाही आणि स्वामी समर्थांच्या स्मरणाने आजचा अंधार उद्याच्या उजेडाला जागा देणार आहे. स्वामी भक्तांनो, लवकरच स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार होणार आहे. तुमच्या मनातील अपूर्ण इच्छासुद्धा पूर्ण होतील आणि ज्या गोष्टीची तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत आहात ती गोष्टसुद्धा लवकरच तुम्हाला मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला कदाचित वाटत असेल की कोणी समजत नाही, कोणी साथ देत नाही, पण स्वामी समर्थांवर ठेवलेला विश्वास शांतपणे काम करत असतो आणि योग्य वेळ आली की परिणाम तुमच्या समोर उभा राहतो. आज जर डोळ्यात पाणी असेल तर त्याला कमजोरी समजू नका, कारण याच वेदना उद्याच्या ताकदीचं इंधन बनतात. देवाला सांगू नका की देवा, मला खूप अडचणी आहेत, माझ्या खूप अडचणी मोठ्या आहेत. तर त्या अडचणींना देवाचं नाव घेऊन सामोरं जा आणि सांगा की मी अजून हरलेलो नाही, कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. आता जर मन म्हणत असेल बस झालं, तर त्याच क्षणी स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला सांगा, ही शेवटची लढाई नाही, ही नवीन सुरुवात आहे. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, तर आतून उभं राहण्याची तयारी करणं आहे. आणि जेव्हा भक्त तयार होतो तेव्हा आपोआप मार्ग तयार होतात. स्वामी भक्तांनो, स्वामींचा चमत्कार कुठल्याही क्षणी तुमच्या जीवनामध्ये होईल. तुम्ही फक्त शांतपणे हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा आणि स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी लगेचच टाईप करा. आज जो दुःख भोगतोय तो उद्या हसणार आहे, पण जो दुसऱ्याला दुःख देतो तो शांत झोपू शकत नाही. हे जीवनाचं साधं पण कठोर सत्य आहे. तुमच्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे, अजून अनेक संधी येणार आहेत आणि कदाचित आजचा संघर्ष उद्याच्या यशाची सर्वात मोठी कहाणी ठरणार आहे. स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि ठामपणे स्वतःला सांगा, मी अजून संपलेलो नाही, मी अजून उभा आहे आणि माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा बाकी आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात लवकरच तुमच्या खूप मोठं आणि रहस्यमय अशा अध्यायाची सुरुवात होणार आहे. आत्ता जे काही चालू आहे ते तुमचं अंतिम सत्य नाही, हा फक्त एक टप्पा आहे आणि टप्पे कायमचे नसतात, पण निर्णय कायमचा असतो आणि आपण थांबणार की पुढे जाणार हाच आपला महत्त्वाचा निर्णय असतो. आज तुम्ही थकलेले असाल, डोळ्यात पाणी असेल, मनात हजार प्रश्न असतील, पण लक्षात ठेवा, जिथे माणूस पूर्णपणे कोसळत असतो तिथेच तो आतून नव्याने घडत असतो. स्वामी समर्थांचं नाव फक्त उच्चारू नका, ते मनात ठेवा, श्वासात मिसळा, कारण त्या नावात अशी शांत ताकद आहे जी गोंधळलेल्या मनाला स्थिर करते आणि तुटलेल्या माणसाला पुन्हा उभं करत असते. स्वामी भक्तांनो, तुम्ही अजून हरलेले नाहीत, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करायची इच्छा तुमच्या मनामध्ये जिवंत ठेवल्या तोपर्यंत पराभव अंतिम नसतो. आज अंधार दाट असेल, पण अंधाराला एक मर्यादा असते, उजेडाला नाही. आणि स्वामी समर्थांवरचा विश्वास हा त्या उजेडाचा पहिला किरण आहे. स्वामी भक्तांनो, स्वतःला कमी समजणं आज थांबवा, कारण तुमच्या आत जी शक्ती आहे ती तुम्हालाच अजून पूर्णपणे ओळखायची आहे. ही वेळ तुमची परीक्षा घेत आहे, पण परीक्षा कायमची नसते. निकाल येतो आणि जो शेवटपर्यंत टिकतो तोच जिंकतो. आज ठामपणे स्वतःला सांगा, मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही, मी स्वतःला सोडणार नाही. स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत,
म्हणजे चमत्कार उद्या होईल याची वाट पाहणं नाही, तर आज मी पुन्हा उभा राहीन याची खात्री आहे. जग काहीही बोलू दे, परिस्थिती काहीही बदलू दे, एक गोष्ट बदलणार नाही, माझ्या हातील जिद्द आणि त्या जिद्दीला आधार देणारं स्वामींचं नाव. स्वामी भक्तांनो, स्वतःला सांगा, मी तुटलेलो नाही, मी तयार होत आहे. मी संपलेलो नाही, मी सुरुवात करत आहे. स्वामी समर्थ, माझ्या पावलांना दिशा द्या आणि माझ्या मनाला कणखर करा. कारण आजचा क्षण आपल्या आयुष्यामध्ये अनमोल असा क्षण असणार आहे. स्वामी महाराज प्रत्येक क्षणी आपल्याला मदत करत आहेत. प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य सुधारत आहे. स्वामी भक्तांनो, आपण कोणत्या घरात जन्माला यावं, कोणत्या परिस्थितीमध्ये जन्माला यावं हे तर आपल्या हातात नसतं, परंतु परिस्थितीला कसं सामोरं जायचं, घराला कसं सुंदर बनवायचं हे तर आपल्या हातात आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला वेळोवेळी मदत करतील. आपणही वेळोवेळी स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करायचं. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये एक अनमोल असं सत्य आहे की कष्ट केल्याशिवाय, प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपोआप माणसाला मिळत नाही. म्हणून तुमच्या प्रयत्नांना पर्याय नाही. जो भक्त प्रयत्न करेल, स्वामी समर्थ त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच यश देतील. स्वामी भक्तांनो, स्वामी हे आपले गुरु आहेत. वेळोवेळी ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि स्वामी महाराज जो मार्ग आपल्याला दाखवतात तो यशाच्या दिशेने जाणारा सत्याचा मार्ग असतो. स्वामी भक्तांनो, सत्याचा मार्ग जरी तुम्हाला कठीण वाटत असला तरी तोच एकमेव असा मार्ग आहे जो तुम्हाला तुमच्या यशापर्यंत सुरक्षितरित्या घेऊन जाणार आहे. आणि ते यश साधंसुधं नसणार आहे, तर कायमस्वरूपी तुमच्या जीवनामध्ये टिकणारं यश असणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज तुम्हाला कधीच तात्पुरता दिलासा देत नाहीत, तर तुम्हाला संपूर्ण आयुष्य टिकणारी कृपा देत असतात. म्हणून योग्य वेळेची वाट बघा, योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा करा. स्वामी भक्तांनो, तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे लगेच तुम्ही लोकांना सांगत बसू नका. कधीकधी आपण चांगलं करतोय हे लोकांना बघवत नाही आणि वाईट नजर आपल्यावर पडत असते. म्हणून तुम्ही जे काही करणार आहात ते गुपित ठेवा. आजवर जे काही तुटलं, जे काही हरवलं, जे काही मनामध्ये साचलं त्याला ओझं म्हणून उचलू नका, त्याला तुमची ताकद बनवा. कारण ज्या वेदना तुम्हाला खाली खेचत होत्या त्या आता तुम्हाला वर उचलण्यासाठी तयार आहेत. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण दिवसाने तुम्हाला कमकुवत केले नाही, त्याने तुम्हाला सहनशील बनवलं, निरीक्षक बनवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतून प्रगल्भ बनवलं. स्वामी समर्थांचं नाव म्हणजे बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी नाही, ते स्वतःला आठवण करून देण्यासाठी आहे की मी एकटा नाही आणि मी संपलेलो नाही. आज जर तुमच्याकडे काहीच शिल्लक नाही असं वाटत असेल तर एक गोष्ट शिल्लक आहे, तुमचा श्वास. आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत संधी आहे. तुम्ही पडला असाल, चुकला असाल, लोकांनी हसून घेतलं असेल, पण इतिहास नेहमी त्या लोकांचा लिहिला जातो ज्यांनी शेवटाचा प्रयत्न सोडलेला नसतो. आता मागे वळून पाहू नका, कारण मागचं आयुष्य तुम्हाला धडा देण्यासाठी होतं आणि पुढचं आयुष्य तुमच्यासाठी उभं आहे. म्हणून पुढे चला. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे आयुष्य सोपं होईल अशी अपेक्षा नाही, तर कठीण आयुष्यालाही सामोरं जाण्याची ताकद आपल्याला मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे. हाच तुम्ही मनातल्या मनात एक निर्णय घ्या. परिस्थिती मला वाकवेल पण मोडू शकणार नाही. मनामध्ये ठाम बोला, मी थांबणार नाही, मी स्वतःची किंमत ओळखतो, मी पुन्हा उभं राहणारच. कारण लक्षात ठेवा, वादळं मोठी असतात पण वादळानंतर उभं राहिलेलं झाड जास्त मजबूत असतं. स्वामी समर्थांचं नाव तुमच्या ओठांवर नसलं तरी चालेल, पण मनामध्ये मात्र नक्की असायला हवं. कारण मन मजबूत झालं की जग बदलायला वेळ लागत नाही. स्वामी तुमचं मन नेहमी बघत असतात, म्हणून मनामध्ये स्वामींना नेहमीच स्थान द्या. आजपासून तुमची चाल बदलली पाहिजे, आवाज बदलला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःकडे पाहण्याची नजरही बदलली पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्ही थोडा वेळ थांबला म्हणजे तुम्ही हरला असं नाही,
कारण थोडा वेळ थांबणं म्हणजे पुढच्या मार्गाची तयारी करणं होय. म्हणून जग काय बोलतंय त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कसे प्रयत्न करतो, आपण काय प्रयत्न करतो याकडे जास्त लक्ष द्या. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती स्वामी वेळोवेळी तुम्हाला मार्ग नक्कीच दाखवतील, वेळोवेळी तुम्हाला मदत करतील. आयुष्यभर स्वामींनी जे आपल्यासाठी केलं आहे त्यासाठी त्यांचे आभार माना. लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा. स्वामी भक्तांनो, ज्यांनी आपल्याला मदत केली वेळोवेळी त्यांचे ऋणी राहा. कारण स्वामी महाराज आपल्याला हेच शिकवतात की सर्व काही मिळालं म्हणून ज्यांनी मदत केली, जे वेळेला उभे होते त्यांना विसरून जाऊ नका. आपण पुढे जात असताना आपल्यासोबत जे होते, आपल्यासोबत जे प्रामाणिक राहिले, वेळोवेळी आपल्याला मदत केली त्यांनाही सोबत घेऊन जा. स्वामी भक्तांनो, स्वार्थी मनाला परमेश्वर कधीच जागा देत नाहीत, म्हणून स्वार्थी मन कधीच ठेवू नका. वेळोवेळी परमेश्वराच्या कृपेची तुम्हाला गरज लागली तर त्यावेळेस कृपा होईल, पण तुमचं मन हे निस्वार्थी असायला हवं. स्वामी भक्तांनो, कुठल्याही गोष्टीचा जास्त अहंकार केला तर ती गोष्ट जीवनात जास्त काळ टिकत नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा अहंकार करू नका. आपल्याला कसं दुसऱ्यांना मदत करता येईल याचाच विचार करा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या दिशेने आपण मार्गक्रम करत आहोत. परमेश्वर सांगताय त्या दिशेने आपण जात आहोत. म्हणूनच आपला मार्ग खरा सत्याचा मार्ग आहे. आणि जो माणूस खरा असतो तो कधीच घाबरत नाही. माणूस कोणता घाबरतो? ज्याने चुकीची केलं आहे, ज्याने चोरी केली आहे, ज्याने इतरांना फसवलं आहे तो माणूस घाबरतो. परंतु ज्याने कधी कोणाचं वाईट केलं नाही, ज्याने कधी कोणाला फसवलं नाही, जो सत्याच्या मार्गाने नेहमी चालतो तो माणूस आयुष्याला कधीच घाबरत नाही. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही नक्कीच थोडं कमी कमवाल, परंतु तुमच्या घामाचं असेल, तुमच्या कष्टाचं असेल आणि पुढे जाऊन तुम्ही पुढच्या पिढीला हेच सांगाल की मी माझ्या कष्टाने, माझ्या घामाने सर्व काही कमवलं आहे आणि त्याची खरी किंमत तुम्हाला असेल. त्यामुळे जर आपली पुढची पिढी आपल्याला चांगली बनवायची असेल तर आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाने आयुष्य जगायचं आहे. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही इतरांना त्रास देऊन, इतरांना फसवून नक्कीच मोठे व्हाल, परंतु पुढे जाऊन तुमची संतती तेच गुणधर्म घेऊन जीवन पुढे सुरू करेल. म्हणून उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच जीवनाला सावरा, आजच सर्व काही समजून घ्या. उद्या तुम्ही जीवनामध्ये काय कराल यापेक्षा तुम्ही आज काय करत आहात याकडे जास्त महत्त्व द्या. आज जर ही चूक तुम्ही सुधारली तर पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप करण्याची गरज पडणार नाही. परंतु आज ही चूक तुम्ही अशीच करत राहिला तर उद्या त्याचा पश्चाताप तुम्हाला नक्कीच होईल. स्वामी भक्तांनो, कुणी कोणाला फसवून, कुणी कोणाला दुःख देऊन कितीही मोठा झाला तरी शेवटी परमेश्वर त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देतात. म्हणून प्रायश्चित्त करा. काही चूक झाली असेल तर स्वामींना सांगा, स्वामी मला माफ करा. स्वामी तुम्हाला नक्कीच माफ करतील. स्वामी भक्तांनो, जीवन सुंदर आहे त्याला सुंदरतेने जगा. त्याला डाग लागेल असं कधीही जीवनामध्ये वागू नका. स्वामी महाराजांनी आपल्याला हे सुंदर जीवन जगण्यासाठीच दिलं आहे. म्हणून हे सुंदर जीवन जगा. आपलं काहीतरी कर्म आहे ते कर्म करा आणि परमेश्वराकडे वेळोवेळी त्यांच्या कृपेची मागणी करा. स्वामी भक्तांनो, परमेश्वर योग्य वेळी तुमच्या आयुष्यामध्ये असा चमत्कार करतील की तो चमत्कार बघून तुमचे डोळे दिपतील आणि तुम्ही परमेश्वराचे खूप सारे आभार मानाल. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळी व्यक्ती, वेगवेगळी लोक आपल्याला मिळतील आणि प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला नक्कीच मिळेल. कोणाकडून तुम्हाला आत्मविश्वास मिळेल, कोणाकडून तुम्हाला सकारात्मकता मिळेल, कोणाकडून तुम्हाला पुढे जाण्याची हिंमत मिळेल, कोणाकडून तुम्हाला कसं बोलायचं, कसं वागायचं हे सर्व काही शिकायला मिळेल. म्हणून प्रत्येक व्यक्तीकडून चांगल्या गोष्टी नक्कीच मिळवा आणि जे कोणी नकारात्मक वाईट व्यक्ती तुम्हाला भेटतील त्यांच्याकडून कुठलीही वाईट गोष्ट अंगीकृत करून घेऊ नका. स्वामी भक्तांनो, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिल्याने चांगलंच घडेल. म्हणून चांगल्या लोकांच्या सानिध्यात नक्कीच राहा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी मदत केली, ज्यांनी तुम्हाला कठीण काळातही सावरण्यास हात दिला,
त्यांना जीवनामध्ये कधीच विसरू नका, कारण हे सर्व स्वामींनी त्यांच्या कृपेने घडवून घेतलं आहे आणि अशा व्यक्तींना देखील स्वामीच तुमच्या जीवनामध्ये पाठवत असतात. म्हणून स्वामींची कृपा कधी कोणत्या रूपाने होईल हे सांगता येत नाही. म्हणून स्वामींचे आयुष्यभर शतशः ऋणी राहा. स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य संदेश तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा भरण्यासाठी पाठवला होता. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनललाही लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.